नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी संशोधन हा टॉपिक क्लिअर करणार आहे, ते पण सोप्या शब्दामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि संशोधन म्हणजे काय, त्याचप्रमाणे संशोधनाचं महत्त्व पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग संशोधन हा कन्सेप्ट आपण क्लिअर करूयात. तर सोप्या भाषेमध्ये याची डेफिनेशन बघूयात. संशोधन म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचे तर एखाद्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी किंवा नवीन ज्ञान मिळवण्यासाठी पद्धतशीरपणे केलेला शोध म्हणजे संशोधन होय. नर्सिंगच्या भाषेमध्ये रुग्णाची काळजी अधिक चांगल्या प्रकारे कशी करता येईल यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून पुरावे शोधणे म्हणजे नर्सिंग संशोधन होय. आता हे समजण्यासाठी मी तुम्हाला दैनंदिन जीवनातील एक सोपं उदाहरण सांगते. तर बघा, समजा अशी परिस्थिती आहे, तुम्ही रोज एकाच रस्त्याने कॉलेजला जात आहात आणि तुम्हाला तिकडे जाण्यासाठी 40 मिनिटे लागतात. समस्या काय आहे, तर तुम्हाला कॉलेजला लवकर पोहोचायचं आहे. तर संशोधन काय केलं, तुम्ही मॅपवर वेगळे रस्ते शोधता, मित्रांना विचारता आणि एक नवीन शॉर्टकट शोधून काढता, जेणेकरून तुम्हाला तिथे जायला 30 मिनिटे लागतील किंवा 30 मिनिटात तिथे तुम्ही पोचता. म्हणजे काहीतरी समस्येचे निराकरण करता, बरोबर. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर अपडेट करता तुम्ही. निष्कर्ष, तर तुम्ही माहिती गोळा करून, विचार करून कमी वेळेत पोचण्याचा मार्ग शोधला. तर हे एक प्रकारचे संशोधन आहे. तर नर्सिंग क्षेत्रामधलं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, म्हणजे तुम्हाला अजून संशोधन हा कन्सेप्ट क्लिअर होईल. तर एखादा रुग्ण खूप दिवस बेडवरती आहे आणि बेडवरती असल्यामुळे त्याला बेड सोर्स झालेला आहे. तर हा बेड सोर्स कसा कमी करता येईल, त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याची तयारी करायची आपल्याला. तर ही समस्या काय आहे, तर ICUमध्ये जे रुग्ण बरेच दिवस पडून असतात त्यांना पाठीवर किंवा कमरेवर बेड सोर्स झालेले असतात. बेड सोर्स म्हणजेच काय, तर जखमा झालेल्या असतात. तर पहिला काय, अशी पद्धत होती, जुनी पद्धत. यामध्ये बघा, रुग्णांना फक्त म्हणजे रुग्णांची फक्त बाजू बदलली जायची, बस. बेड सोर्स होऊ नये म्हणून फक्त रुग्णांची बाजू बदलली जायची, पोझिशन चेंज केली जायची. तर संशोधनाचा प्रश्न आहे, बाजू बदलण्यासोबतच जर आपण विशिष्ट प्रकारची गादी वापरली तर, किंवा दर 2 तासांनी खोबरेल तेलाने मसाज केली तर बेड सोर्सचे प्रमाण कमी होऊ शकते का, हा प्रश्न पडला. हा प्रश्न पडला म्हणून रिसर्च केलं, संशोधनाचा प्रश्न. ठीक आहे. तर हे रिपीट झालेलं आहे. कधी कधी असं टेक्निकली प्रॉब्लेम होतो, रिपीट होतात थोडे पॉईंट्स. तर माहिती गोळा करणे. मग त्यावेळेस काय केलं, माहिती गोळा केली उपाययोजनेसाठी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी 20 रुग्णावर जुन्या पद्धतीने आणि 20 रुग्णावर नवीन पद्धतीमध्ये एअर मॅट्रेस आणि मसाजची काळजी घेतली आणि नोंदी ठेवल्या. तर काय निकाल लागला त्याचा, दोन्ही पद्धतीचा वापर करून बघितला. तर कन्क्लुजन काय आलं, तर असे दिसून आले की नवीन पद्धतीचा वापरलेल्या रुग्णामध्ये बेड सोर्स खूप कमी प्रमाणात झाले.
म्हणजे या संशोधनाचा फायदा झाला. आता हा नियम बनवला गेला की सर्व गंभीर रुग्णासाठी एअर मॅट्रेस वापरली जाईल आणि यालाच आपण इव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस म्हणजे पुराव्यावर आधारित नर्सिंगची काळजी असे म्हणतो. तर नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी बघा महत्त्वाचे मुद्दे. आता तुम्हाला हा संशोधन कॉन्सेप्ट क्लिअर झालेला असेल, तर आपण ह्याची व्याख्या पण बघूयात आणि त्याचे महत्त्व पण बघूयात. तर संशोधनामुळे 3 मोठे फायदे होतात, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. हे तुम्ही पॉईंट्स एक्झाममध्ये लिहिले तरी चालतात. तर रुग्णाचा फायदा काय होतं, तर रुग्णांना सर्वोत्तम आणि सुरक्षित ट्रीटमेंट मिळते, हा एक फायदा झाला. नेक्स्ट आहे नर्सिंग प्रोफेशनचा फायदा. नर्सिंग प्रोफेशन म्हणजे नर्स लोकांचा, नर्सिंग क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांचा काय फायदा होऊ शकतो, तर नर्सिंगचे स्वतःचे वैज्ञानिक ज्ञान वाढते. कशामुळे हे शक्य झालं, तर संशोधनामुळे. तर तिसरा पॉईंट काय आहे, तर निर्णय घेण्याची क्षमता वाढते. तर आम्ही हे काम असेच का करतो याचे वैज्ञानिक उत्तर नर्सकडे असते. कारणासहित स्पष्टीकरण देता येते, बरोबर, असंच का काम केलं. तर आता चला बघूयात आपण संशोधनाची व्याख्या. तर संशोधन म्हणजे कोणत्याही विषयातील ज्ञान अद्ययावत करण्यासाठी म्हणजे आत्मसात करण्यासाठी, नवीन तथ्य शोधण्यासाठी, शोध घेण्यासाठी किंवा एखाद्या समस्येचे पद्धतशीर आणि वस्तुनिष्ठपणे केलेले सखोल अध्ययन म्हणजे संशोधन. तुमच्या भाषेत तुम्ही व्याख्या तयार केली तरी चालते, पण कधी जेव्हा तुम्हाला संशोधन हा कॉन्सेप्ट क्लिअर होईल त्यावेळेस तुम्ही हे लिहू शकता. विशिष्ट समस्येचे निराकरण करण्यासाठी पद्धतशीरपणे माहितीचे संकलन, विश्लेषण आणि त्याचा अर्थ लावण्याची शास्त्रीय प्रक्रिया म्हणजे संशोधन होय. तर बघूयात परिचारिकेमधील संशोधनाचे महत्त्व. परिचर्या म्हणजे नर्सिंग क्षेत्रात संशोधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्यापासून ते आरोग्य क्षेत्रातील धोरणे ठरवण्यापर्यंत अनेक फायदे होतात. याचे मुख्य महत्त्व हे खालील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करता येईल. यामध्ये आहे पुराव्यावर आधारित सराव. तर परिचर्या संशोधनामुळे परिचारिकांना केवळ परंपरेवर किंवा जुन्या पद्धतीवर अवलंबून न राहता वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे रुग्णांना सर्वोत्तम सेवा देणे शक्य होते. यामुळे रुग्णावर करावयाच्या उपचाराची परिणामकारकता वाढते. नेक्स्ट पॉईंट आहे रुग्णसेवेच्या दर्जेत सुधारणा. रुग्णाची काळजी. रुग्णाची काळजी घेण्याच्या नवनवीन आणि अधिक सुलभ पद्धती संशोधनामुळे समोर येतात. रुग्णालयातील संसर्ग कसा रोखावा, रुग्णांना वेदनांपासून लवकर आराम कसा द्यावा, यावर संशोधनातून अचूक मार्ग सापडतात. नेक्स्ट पॉईंट आहे परिचर्या शिक्षणाचा विकास. तर परिचर्या क्षेत्रातील अभ्यासक्रम अधिक समृद्ध आणि आधुनिक करण्यासाठी संशोधनाची मदत होते.
यामुळे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतींचे अद्ययावत ज्ञान मिळते. चौथा पॉईंट आहे आरोग्य क्षेत्रातील खर्च आणि वेळेची बचत होते. संशोधनाद्वारे अशा पद्धती शोधल्या जातात ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. परिणामी रुग्णाचा रुग्णालयातील मुक्काम, हॉस्पिटल स्टे कमी होतो आणि उपचाराचा खर्चही वाचतो. त्यानंतर व्यावसायिक स्वायत्तता आणि दर्जा. स्वतःचे संशोधन असण्यामुळे नर्सिंग क्षेत्राला एक स्वतंत्र आणि प्रतिष्ठित शास्त्र म्हणून मान्यता मिळते. यामुळे परिचारिकांचा आत्मविश्वास वाढतो आणि आरोग्य सेवा देणाऱ्या टीममध्ये याचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग मजबूत होतो. नेक्स्ट पॉईंट आहे आरोग्य धोरणे आणि निर्णय प्रक्रिया. कायदेशीर संरक्षण आणि जोखीम व्यवस्थापन. वैद्यकीय क्षेत्रात कायदेशीर बाबी खूप महत्त्वाच्या असतात. संशोधनावर आधारित प्रमाणित पद्धती वापरल्यामुळे परिचारिकांकडून चुका होण्याची शक्यता कमी होते. रुग्णाच्या उपचारात काही गुंतागुंत झाल्यास परिचारिकेकडे वैज्ञानिक पुराव्याचा आधार असतो, ज्यामुळे त्यांचे कायदेशीर संरक्षण होते. नेक्स्ट पॉईंट आहे परिचारिकेचे व्यावसायिक समाधान. जेव्हा परिचारिका संशोधनाच्या आधारे काम करते आणि त्याचे सकारात्मक परिणाम रुग्णावर दिसतात, तेव्हा त्याचे कार्यसमाधान वाढते. कामाच्या ठिकाणी ताणतणाव आणि थकवा कसा कमी करावा यावरही संशोधनामुळे योग्य उपाय शोधणे सोपे जाते. प्रतिबंधात्मक काळजीवर भर. संशोधन केवळ आजारावर उपचार करणे एवढाच मर्यादित नसून आजार टाळणे आणि आरोग्याचा प्रचार करणे यावरही भर देते. त्यानंतर समाजात आरोग्यविषयक जागृती कशी निर्माण करावी आणि जीवनशैलीत संबंधित आजार कसे रोखावेत याचे मार्गदर्शन संशोधनातून मिळते. तंत्रज्ञान आणि डिजिटल आरोग्याचा वापर. परिचर्या क्षेत्रातील संशोधन हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून ते थेट रुग्णाच्या आरोग्याशी आणि जीवनाशी निगडीत असते. आधुनिक व सुरक्षित रुग्णसेवांचा पाया मजबूत करण्यासाठी नर्सिंग संशोधन अनिवार्य आहे.